नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक 20 सप्टेंबर. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे व कोणत्या भागामध्ये आपलं राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू नका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे सध्या आज आहे 19 सप्टेंबर आणि गुरुवार. आणि आज जे आहे राज्यामधील हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळाले. आपण जसे हवामान सांगितले होते कालच्या व्हिडिओमध्ये, तसेच आपल्याला जे आहे आजचे वातावरण आपल्याला जे आहे आज तसेच राहिलेले आहे. आणि आता जाणून घेणार आहोत उद्याचा हवामान अंदाज. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपलं राज्यामध्ये आता सध्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. कोणत्याही भागामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील आणि कोणत्याही गावामध्ये आपल्याला जे आहे राज्यातील पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या सकाळपर्यंत जे आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये आता सध्या जे आहे फक्त उद्याचा दिवसच जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे आपल्याला उघडीप राहणार आहे. आणि त्यानंतर 21 सप्टेंबरपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. 21 सप्टेंबरपासून ते जवळजवळ राज्यामध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 8 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळच्या दरम्यान सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही. फक्त जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. रिमझिम पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विदर्भातील. आणि जो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नागपूर, वर्धा, वाशिम या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पाहायला मिळू शकतो. अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवामान पुन्हा एकदा कोरडे राहील. तर आता शेतकरी मित्रांनो, आता आपण जे आहे उद्याचा हवामान त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर उद्याच्याला आपल्याला फक्त राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. अन्यथा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पूर्व महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता जे आहे 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे. तर 21 सप्टेंबरला शनिवारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. शनिवारी जो पाऊस पडणार आहे तो आपल्याला जे आहे शनिवारपासून म्हणजे 21 सप्टेंबरपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. सगळ्यात आधी पावसाला जे आहे सुरुवात 21 सप्टेंबरच्या जे आहे दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे सायंकाळच्या दरम्यान उद्याच्या म्हणजे 21 तारखेला सायंकाळच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे 21 तारखेला. तर 21 तारखेला जो पाऊस पडणार आहे तो पाऊस सकाळच्या दरम्यान आपल्याला हवामान कोरडे राहील 21 सप्टेंबरला. आणि सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान म्हणजे रात्रीपर्यंत, दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ झाला, पश्चिम महाराष्ट्र, दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सायंकाळच्या दरम्यान संपूर्ण भागामध्ये भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे 21 सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फक्त आता उद्याचा दिवस शिल्लक राहिलेला आहे. तर उद्याच्या दिवसच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे शेतीची कामे राहिली असेल ते शेतीची कामे जे आहे तुम्हाला उद्याच तुम्हाला जे आहे करणे गरजेचे आहे. कारण की राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच राज्यामध्ये पावसाला आपल्याला उघडीप राहील. आणि 21 सप्टेंबरच्या दुपारपासून राज्याला पावसाला सुरुवात होईल.
दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत 21 सप्टेंबरच्या दरम्यान भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे. त्यामुळे जे आहे आधी सुरुवात जी आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सगळ्यात आधी. त्यानंतर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे सगळा भाग जे आहे आपल्याला 21 सप्टेंबरच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काही शेतीची जी कामे राहिली असतील ते शेतीची कामे या उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे करून घ्यावीत. जे काही शेतकऱ्यांचे काही सोयाबीन काढणे असो, उडीद काढायचं राहिलं असेल, शेतकऱ्यांनी उद्याच्या दिवसच आपले जे आहे शेतीची कामे जे आहे या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये आता 21 सप्टेंबरपासून जे पावसाला सुरुवात होईल हा तर जवळजवळ राज्यामध्ये 21 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हा पाऊस म्हणजे काही भागामध्ये म्हणजे चांगलाच पडणार आहे, काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते. तर हळूहळू जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर आणि सगळ्याच दरम्यान राज्यातील पावसाचा जोर जास्त वाढण्यास आपल्याला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. आणि शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी उद्याचा हवामान या ठिकाणी आपण सांगितलेला आहे. उद्या आहे 20 सप्टेंबर शुक्रवार. तर उद्याच्याला आपल्याला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा मी या ठिकाणी हवामान सांगतो उद्याचा. तर उद्याच्याला 20 सप्टेंबरला सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान. आणि आणि रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पुन्हा एकदा कोल्ड राहील. फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाहायला मिळेल, तो बी सायंकाळच्या दरम्यान किंवा दुपारच्या दरम्यान. दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील थोडाफार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहील, त्यानंतर नागपूर, वर्धा, वाशिम या भागामध्ये राहील आपला पाऊस. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे काय आपण जो अंदाज सांगितलेला आहे उद्याचा, तोच अंदाज आपल्याला या उद्याच्याला पाहायला मिळेल. आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 21 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 21 सप्टेंबरच्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फक्त आता उद्याचा दिवसच शिल्लक राहिलेला आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला काही शेतीची जी कामे राहिली असेल ते शेतीची कामे या उद्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी करून घ्यावीत. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता जो पाऊस पडणार आहे तो त्या ठिकाणी आता परतीचा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि परतीचा पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे सुरुवातीला विदर्भाकडून या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. आणि उद्या हा पाऊस विदर्भातील जिल्ह्यापासूनच सुरुवात होणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान आपल्याला 21 सप्टेंबरला पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापेल. तर शेतकरी मित्रांनो, आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.